आणि तिथे जग बदललं. पण पण ते लोकांना ऐकायला आवडेल की पैसे मिळायचे किती, म्हणजे जेव्हा हे तुम्हाला सांगतो, ऑल इंडिया रेडिओवरती जेव्हा मी युववाणीवर करायचो तेव्हा 25 रुपये मिळायचे, मॅचचे 150 रुपये काहीतरी मिळायचे नंतर. आणि जेव्हा पहिल्यांदा मी TWI साठी हिरो कपमध्ये त्यांनी कॉमेंट्री करायला बोलावलं तेव्हा ते म्हणाले डेली फी $100. हो, तेव्हा डॉलर किती होता, पण 35 होता तेव्हा. तर माझ्या एका मित्राने सांगितलं, डोंट एव्हर डू इट, हाऊ कॅन यू वर्क फॉर ओनली दॅट मच. बोलो बावळटा, सांगू नको कोणाला, मी पैसे द्यायला तयार आहे त्यांना ते करायला. पण तेव्हा तेवढे मिळायचे, आता चांगले मिळतात. क्रिकेट कसं बदललं या 40 वर्षांमध्ये? खूपच बदललंय. जसा आपला देश बदललाय त्याच्यापेक्षा जास्त क्रिकेट बदललंय. टेस्ट क्रिकेटमध्ये तेव्हा एका दिवसात तुम्ही जर 250-250 रन केले तर ठीक मानलं जायचं, 300 रन जर केले तर फारच छान. आणि आमचे वडील आम्हाला जे क्रिकेट शिकवायचे ते म्हणाले, पहिल्या इनिंगमध्ये 300 केलं तर तुम्ही मॅच हरू शकत नाही. बॅटिंग पण आपण कशी करायचो, वर बॉल मारायचा नाही. गावस्करांनी एकदा सांगितलं की बॉल वर मारला तर ग्राउंडला त्यांना हे बॅट वर धरून राऊंड्स मारायला लागायचे पनिशमेंट म्हणून. कारण आपण बॅटिंग का करायचो त्या काळी, आऊट न व्हायसाठी बॅटिंग करायचो. आता रन करायसाठी बॅटिंग करतात. पण ह्या मागचं काय होतं, म्हणजे कारण त्यावेळेला हे म्हणजे असं की ब्रॅडमन वर म्हणजे मारणे आणि बरेच प्लेयर्स, तर ते मोठे प्लेयर्स होते, त्यांचं जगभरात नाव होतं आणि ते मारायचे वर. तरी मग आपल्याकडच्या प्लेयर्सना असं की वर मारायचं नाही. तर तेव्हा स्टॉक मार्केट तेव्हा पण असायचं, पण आपण फक्त बँकेतच पैसे ठेवायचो. कारण तेव्हा आपल्यात एकतर कॉन्फिडन्स कमी होता, देशातच कॉन्फिडन्स कमी होता. आऊट व्हायचं नाही हे सर्वात महत्त्वाचं. तर तेव्हा पूर्णच क्रिकेट कम्प्लिटली पूर्ण वेगळा खेळ होता. तेव्हा बदलायला लागला. सचिन, सहवाग वगैरे आल्यानंतर थोडा बदलला. तेव्हा पण थोडे मुश्ताक अली सारखे प्लेयर तेव्हा असायचे 40s मध्ये, असे मधून असायचे प्लेयर. पण वर मारलं तर कोचेस तुम्हाला रागवायचे. तेव्हा आमच्या लेवलला सुद्धा कोचेस नव्हते आम्हाला, पण वर मारायचा नाही बॉल. वर मारला तर हे क्या खेळताय नो वगैरे असं. तर तो फरक पडला. मग 50 ओव्हर क्रिकेट जेव्हा आलं तेव्हा थोडा फरक पडला. आणि आता तर खाली कोणी मारतच नाही. वैभव सूर्यवंशीला सांगितलं जमिनीवर मार तर ते म्हणेल तो कुठला खेळ. तर खूप फरक पडलाय. पण कॉन्फिडन्सनी पण फरक पडला. आपला देश खूप बदललाय तेव्हापासून आतापर्यंत. तेव्हा जेव्हा लोक बाहेर जायचे, किटबॅगमध्ये 2 बॅट्स असायच्या, बॅट मोडली तर प्रॉब्लेम. आता 15 बॅट्स असतात. पण आता सगळं जग आपल्याकडे बघतं. आम्हाला तेव्हा सांगितलं जायचं की इंग्लंडमध्ये किती छान खेळतात. आम्हाला असं वाटायचं की आपण जे काही करतो त्याच्यापेक्षा जास्त ते चांगलं करू शकतात. हा कॉन्फिडन्स पूर्ण बदलला. मी जेव्हा पहिल्यांदा BBCवर गेलो, मला अजूनही आठवतं 96 साली पहिल्यांदा BBC टेस्ट मॅच स्पेशलवर जेव्हा मी कॉमेंट्री करायला गेलो, तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती, नीट कर, कारण तू भारताचा रेप्रेझेंटेटिव्ह आहेस इथे. जर मी कॉमेंट्री बरी केली तर लोकांना जाणीव येईल की भारताचे कॉमेंटेटर सुद्धा चांगलं करू शकतात इंग्लंडला जाऊन. ते आजच्या कॉमेंटेटरना वाटणार नाही. तर आपलं माइंडसेट खूप बदललं आहे. खूप 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 बदललं आहे. फरक नाही. मला आणखीन एक म्हणजे बॉलर्स, म्हणजे ज्या वेळेला म्हणजे आता सुरुवात केली तेव्हा 84-85 साल होतं. पण त्यावेळेचे बॉलर्स जर आपण डोळ्यासमोर आणले, म्हणजे इम्रान, लिली, थॉम्सन, बॉथम, वेस्ट इंडिजमधले तर एक कर्दन काळच, आणि त्यांच्यासमोर आपले प्लेयर्स, मग तो गावस्कर असेल, वेंगसरकर, पण मुख्य गावस्कर, आणि आत्ताचे बॉलर्स आणि आत्ताचे आपले बॅट्समन. तर काय कसं आता सुद्धा आहेत. गेम बदलतो, पण जसं आपलं वय वाढतं, आपल्याला लहानपणी आपण जे बघितलं ते खरं आणि जास्त चांगलं वाटतं. तर आता जेव्हा 50 ओव्हरचं क्रिकेट आलं तेव्हा सगळी लोक काय म्हणाले, त्याचं नाव दिलं होतं पैजामा क्रिकेट. कारण असे रंगीत कपड्यात खेळायचे. तर ज्या लोकांनी पहिल्यांदा 50 ओव्हरचं जे क्रिकेट खेळले ती लोक, तीच लोक जेव्हा 20 ओव्हरचं क्रिकेट सुरू झालं तेव्हा म्हणाले हे कसलं, हे काही क्रिकेट नाही. तर जसा काळ बदलतो तसं आपल्याला सुद्धा बदलायला लागतं. कारण आपण जर म्हणालो की आम्ही जे पाहिलं तेच चांगलं होतं तर मग आपणच मागे पडतो. तर आता तुम्ही जे म्हणता तेव्हा बॉलर्स अप्रतिम बॉलर्स होते, पण त्याच्यानंतर सुद्धा अश्विन कमी नव्हता,
बुमरा एखाद वेळ त्यांच्यापेक्षा जास्त चांगला आहे. ह्यावेळेला जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला गेलो, लोक म्हणत होती बुमरा इज द ग्रेटेस्ट बॉलर टू हॅव व्हिजिटेड ऑस्ट्रेलिया. अच्छा. तर आता पण आहेत तसे बॉलर्स, पण आता T20मुळे बॉलर्सचा रोल जरा बदललाय ना, त्याच्यामुळे ती थोडी भीती कमी झाली आहे. म्हणजे हे सगळं पटण्यासारखं आहे, पण अदरवाईज जे पाहिजे ते सांगत नाहीये ना मी. नाही, पण म्हणजे की असं काही आता म्हणजे कॉमेंट्री जर आपल्याला करत राहायचं असेल हो, तर आपल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे असं नाही आहे ना. असू शकतं कधी कधी, 2-3 कारणांसाठी असू शकतं, पण सोशल मीडिया आल्यानंतर खूप फरक पडला. कारण आजकाल आपल्या गेममध्ये सर्वात जी काळजीदायक गोष्ट झाली आहे ते की जसे सिनेमात PR कंपनीज असायच्या, ॲक्टर्सच्या, मूव्हीजच्या, तसे प्लेयर्सच्या पण आता PR कंपनी झाल्या, जे सोशल मीडियावरती जर तुम्ही ते कोणी प्लेयरच्या विरुद्ध काही बोललात तर तुमच्यावर एकदम पावसासारखं ते येतं. आणि तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा वाटेलच ना की अरे माझ्याबद्दल एवढं वाईट का बोलतायत, पर्सनल, घाणेरडं, वाईट. पण ते पण आपण शिकायला लागतं की हा आजचा काळ आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काय करता येतं का. मला एकदा कोणीतरी सांगितलं होतं, शर्ट फाटला तर शिवता येतो, आभाळ फाटलं तर काही करता येत नाही. तर आभाळ फाटलेलं आहे सध्या सोशल मीडियावर. पण हर्षा, म्हणजे सचिन काय